बघायची चिकना का आलाय चालला जरी हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शिल्के. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आज आहे 24 तारीख आणि उद्या 25 तारीख म्हणजे आपल्या एकविरा आईच्या पालखीचा सोहळा. तर आता चाललो आहे घरच्यांना घेऊन. आज एकविरेला उद्या पण जाणार आहे गाईज. पण आज आमच्या वहिनीला आणि ताईला सोडायचे तिकडे, कारण की ते सेवेसाठी असतात. त्याच्यामुळे जाऊन सोडतो आणि दर्शन पण होईल आणि उद्या मित्रांसोबत जाणार. हॅलो, आता थेट एकविरेला. पण आता मला प्रश्न भरले, वर्षी गाडी घेऊ का कालशी नेऊ? ये भैया काय बघते असं. तर आणखीन जास्त असणार. आता गाडी तरी आतमध्ये आणून दिली. आता उद्या तर देणार पण नाही. किती सुंदर सजवला तुम्ही बघू शकता. आता एवढा शांत माहोल आहे इथे, एवढं खुल्लम खुल्ला चालता. उद्या इकना तिकना फक्त घुसाची चानच बघायला लागतं. आता लय शांत माहोल आहे. बाहेर गाडी लावली कारण की इथं नको त्रास नको कुणाला माझ्या गाडी मुलं, म्हणून बाहेर गाडी लावली. घरच्यांना आधीच तिथं पुरं चोरले. दर्शन घ्या. उद्या भाई भयंकरवाली गर्दी होईल. एवढी भयंकर गर्दी होईल का हिसाबाच्या पलीकडे इकडं तिकडं या व्हायला लागेल. निस्ता इकना तिकना. आता की एकदम खुल्ला रोड आहे. आपला यूट्यूबचा सबस्क्रायबर आहे, माहिती आहे तुम्हाला, तर आदल्या ब्लॉगमध्ये माहिती असेल. थांबल्यावर खायला पण उद्या सकाळी मला 8 वाजता उठायचे. इथंच आम्हाला 2 वाजले आणि घरी जायला किती वाजतील ते. मी आज जरा चिकना का दिसतंय, तर जास्त चिकना नाही दिसत. तुला वाटलं नाही जरा लाईट बघ ना. अच्छा, हां, म्हणून आता असं मी चिकनाच आहे रे. ठीक ठाक त्या तर झालाच. तरी बारा आता लगीन झाले. आता कुठं तुला बघायची चिकना का आलाय. चालला जरी आता ना पहिले जिंदगीन फोन नव्हता घे. आता लगीन झालं सारखं स्नॅप बायकोला पाठवतास बस सारखं. यो का आला चहा प्यायला गेलं तरी स्नॅप पाठवते. चहा पितच ना बच्चा. अरे काय कोटा दाबते घर तरी आता भाई. क्वालिटीनं क्वांटिटी फुल दिले, पण मिरच्याला तिकट भयंकरवाले आहे. किंवा कारला फोन स्नॅप टाकायला. अरे भाई, मी पण एवढं नव्हतं कधी. आम्हाला फोन काय गाईज इथंच 3 वाजले आणि घरी जायला अजून अर्धा 1 तास. काय माहिती कधी उठायचं होतं उद्या. आलोय घरी, गाडी लावली बिल्डिंगच्या खालती. आता जातो चालत. गाईज तब्बल आता वाजल्यात 4 प्लस. उद्या सकाळी लवकर उठायचे म्हणजे 8 वाजता ते जार भरायला जायचे. तेच आता उठणार का ना माहिती नाही, पण उठायला तर लागणार. 2 बाय गुड नाईट. भेटू उद्या नक्कीच पुन्हा एकदा आपण एकविरेला. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. लेट झाला म्हणजे 9 वाजलं उठायला, कारण की काल 4 वाजता झोपले. आता जार भरून येतो. बघू किती टाईम लागतं. तर 10 तर इथंच वाजलेत मला फ्रेश बिश होऊन. अजून 10:30पर्यंत पोहोचन. तिकडं किती वेळ लागतं तर ते समजेल. आणि संध्याकाळी पुन्हा एकदा जायचे एकविरेला. फक्त तर फिक्स नाही किती वाजता जायचे त्या. तो आधी पहिले बाबूला स्कूलमधून आणायला लागेल, त्याच्यानंतरच हे लोकेशला तसं काय माहिती किती वाजता जाणार आहेत. तर झालं जार वगैरे भरून. आता जातो देतो आणि काय ते पुढची कामं करून घेतो. आता चालले सारांश भाईला स्कूलमध्ये घेऊन, कारण की आता मम्मी गेले एकविरेला सेवेसाठी, म्हणून मी घेऊन चाललो आहे. आणि आम्ही पण चाललो आहे नंतर की जेवतो. ताक आणलाय तो पितो. थंड गारगार होतो मस्त की व्हेज खातो, कारण की संध्याकाळची आपल्याला जायचे एकविरेला परत. हॅलो, टाइमपास करायला लोकेश भाऊच्या घरी. तेच चालू आहे आमचं, किती वाजता निघायचं किती वाजता नाही, कारण की बाबूला पण स्कूलमधून घेऊन यायचे. बाईने साम्राज्य बघा किती मागवले अंघोलीसाठी खास. हे बघा किती साम्राज्य. एवढं सर बाय ना 3 तास लागतं ना त्याला अंघोलीलाच. बघा ना काय या. काहीच निघायलो आता डिझेल वगैरे फुल करून. काहीतरी बघ कसा तो जापत. चल बाबा, तुम्ही जर नको म्हणतेस कधी बसून. अरे जरा टाइमपास केल्यावर जरा बरं वाटतं. तिथे लवकर जाऊन काय करायचे.
पोचलेलो आहे एकविरीच्या कमानीजवळ. खूप गर्दी आहे कालपेक्षा. काल तर इथं कोणच नव्हता या एरियामध्ये, पण आज तुम्ही गाड्या बघा. खूप मोठा उत्सव असतो दरवर्षी एकदा. पोचलेलो आहे. अजून आमची एक गाडी येतोय, म्हणजे आपल्या अंकित भावाची अजून गाडी मागे. आम्ही दोघं तर पुढे पोहोचलेलो आहेत. आता त्यांचा आम्ही वेट करणार इकडे पुढे जाऊन. चाललो आता दर्शनाला. आमची पूर्ण गँग आलेली आहे. यस के या गर्दीनं असं आरकल्या होता. नशीब कुंभमेळ्यांना गेलो ना, ते टार मेले असतो. याच गर्दीत रास काटायला आले. गारेवाले भाई एवढी भयंकर गर्दी होती तिथं का रिटर्न फिरून आल्या बोला नंतर जाऊ. चालत पण एवढी गर्दी आहे का पाय नाही उचलत. इतकी गर्दी काहीच आणि इकडे बघा इथं कायच गर्दी नाही. आणि अर्धा मिनिटावर गर्दी. बाबा बाबा बाबा. जास्त ट्रॉफिक या गाड्यावाल्या बी केले, दुसरा कोणीच नाही. आतमध्ये ना गाड्या आणून द्यायला पाहिजे नेक्स्ट टाइम. आल्यावर आता दोघं जण पायथ्याजवळ फोटो काढतो आणि आमच्या वहिनीला घेऊन असतो. बाई खूप गर्दी आहे बाहेर. ते एवढं भयानक नाचतायत ना, जागा जागा एवढं डेंजर नाचतात. इथे तर फोटो काढायला पण भेटत नाही, एवढी भयानक गर्दी आहे. दे जरा आता पंटर राहिलं तर दिले असतं नक्कीच. काय चाललो घरी पूर्ण फॅमिली घेऊन. चला गाईज आलेलो आहे घरी. आज पण वाजल्यात तब्बल 3:30, झोपाला 4. म्हणजे रोजचा तोच रुटीन झालेला आहे सध्या तरी माझा. चला बाय बाय, गुड नाईट. भेटू उद्या. किती वाजता उठते ते काय माहिती ना आता. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. 12 वाजल्यात उठण्यासाठी. काल खूप लेट आलो होतो त्याच्यामुळे. आता चाललोय राम मंदिरात, कारण की आज रामनवमी आहे. बोलो जय श्रीराम. जातो, पाय वगैरे पडतो. गर्दी नसली तर नक्कीच जेवतो. मस्तपैकी जेवलो रामाच्या मंदिरात एकदम पोट भरून. आता आलतो याच्या इथे टाइमपास करायला. आता थोडा टाइमपास करून घरी जाऊन मस्तपैकी निवांत झोपायचं, टेन्शन फ्री एकदम. आलोय गाईज आमच्या फार्म हाऊसवर. आता उद्या म्हणजे 27 तारीख, तर उद्या आमच्या इथे देवीची स्थापना आहे, तर तेच करण्यासाठी आलेलो आहे. आता मिरवणूक आहे आमची एकदम नॉर्मलच आहे, एवढा नाही आहे काही. गाईज सगळी कामं करून. चला बाय बाय, गुड नाईट. तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून ठेवा.